ब्रेक नंतर आपण पाहताय महाराष्ट्र देशा कौल मराठी मनाचा लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीमध्ये लोकसंख्येबाबतच्या एका अहवालावरून राजकारण सुरू झालेलं आहे। 65 वर्षांमध्ये म्हणजेच 1950 ते 2015 या काळामध्ये हिंदूंची लोकसंख्या तब्बल 7.8% घटली आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात ही बाब समोर आली आहे। याच काळामध्ये मुस्लिमांची संख्या मात्र 43.15% वाढली आहे। त्यामुळे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। 65 वर्षात लोकसंख्येत कसा बदल झालाय या संदर्भातला हा अहवाल आहे। यामध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे ही तफावत पाहायला मिळते। हिंदू 1950 साली होते 84.68%, 2015 साली तोच आकडा 78.6% इतका झाला। त्यामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय 7.82%। त्यानंतर मुस्लिम 1950 साली त्यांची आकडेवारी होती 9.84%, जी 2015 साली तब्बल 14.9% इतकी झाली आणि वाढ त्यामध्ये पाहायला मिळते 43.15%। ख्रिश्चन 1950 साली आकडेवारी होती 2.24%, 2015 साली तीच वाढून 2.36% झाली। यामध्ये तब्बल 5.38% इतकी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं आणि शीखांची आकडेवारी आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।